मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवस झाले ब्लॉग बनवलेच नाहीयेत मी, त्याच्यामुळे आजपासून स्टार्ट करते. मला चहा प्यायचे म्हणून करायला ब्लॉगच बनवू देत नाही कसला. तर मी यांना आणायला लावलं होतं आज. हे बघा, रस्क टोस्ट आणायला लावलेत. आणि आज मुलांना सुट्ट्या आहेत. आज भलताच गोंधळ आहे. काल होती दत्त जयंती, पण काल आम्ही कुठंच गेलो नाही बाहेर. जायचं होतं पण नाही गेलो. खूप थंडी वाजत होती म्हणून, रात्रीचा टाइम झाला होता म्हणून गेलो नाही. बघूत आज जर टाइम भेटला तर जाता येईल. आणि इथे केलेला आहे मी भरपूर असा चहा, कारण मुलांना चहा आणि खारी खायचे, मला क्लीन करून घ्यायचंय. माझा किती म्हणजे अवतार झालेला आहे गॅसचा. तरी कालचा स्वयंपाक तसाच होता, कुणीच जेवलं नाहीये. 2-3 चपात्या तशाच होत्या. भाजी पण होती, मी आता टाकून दिली भाजी. आता काय करणार, कुणीच खाल्लं नव्हतं. आणि आज मला 2-3 दिवस झालं हलवा बनवायचा म्हणून राहून गेलं, कारण एवढे आणलेत ना गाजरं. इथे हे पहा, गाजरं आणायची पद्धत आमच्यात. 1 किलो गाजरं काय करणार आहे, सारा गाव जेवण द्यावं लागलं. एवढा हलवा बनवून वाटायला लागेल, कारण एक तर हलवा कोणी खात नाही जास्त प्रकार म्हणून. आता ह्याच्यातला अर्ध्यांचा करणार आहे हलवा. आणि हे ना खिसून करावं लागतं, माहितीये का. खिसून केल्याशिवाय नाही, याला पर्याय नाहीये. कारण मी फ्रीज मध्ये पण ठेवत नाही गाजरं, म्हणून आता कुकर मध्ये करणार आहे मी उकडून गाजराचा हलवा. किंवा खिसून छान लागतं मेन तर. बघू आता तसं होईल तसं करते. कारण आज नाश्ता किंवा खिचडीच करणार आहे, आज स्वयंपाकच करणार नाही. कारण कुणीच जेवण झाले, मुलं तर चटरपटरच खायला लागलेत. असू जा, चला. मी 2-3 दिवस झालं, म्हणजे कमीत कमी ब्लॉगच बनवले नाही. 5-6 दिवस झालं वाटतं. मिनी ब्लॉग माझे येत आहेत. मी करते आता चहा वगैरे पिते, कारण खूप असं भूक लागल्यासारखं झाले. कारण रात्री मी पण जेवले नाहीये, 6ला काहीतरी जेवले होते. आणि सध्या ना एवढा मोबाईल हँग पण व्हायला लागले, माहित नाही, स्टोरेज फुल दाखवायला लागले. बघूत आता, म्हणून ब्लॉग पण येत नाहीयेत, म्हणजे करण्यात येत नाहीत मला. जसं होईल तसं मी जे आजचं रुटीन आहे ते तुमच्या सोबत करते शेअर. चला. आणि मी पिते चहा, मुलांना पण देते. आणि आज गोंधळ आहे घरी. जेवताना सुद्धा खाताना सुद्धा भांडणं असते त्यांचे. तर मला कमी दिलं आणि तुला जास्त दिलं, दोघाला पण सेम दिले. इथं भांडणं चालू आहेत आता. कडू छोटा भाऊन थोरलेला खाऊ आहे. चला, मी पिते चहा. खूप वेळ झाला, मुलांना भुका वगैरे लागलं तर चहा करते आणि थोडंफार नाश्त्याला काहीतरी करते. आणि मग करायचं आपल्याला हलवा. कसं करते ते तुम्हाला मी शेअर करणारच आहे. चला, तर मी इथे घेतलेले आहेत गाजरं, स्वच्छ धुवून आता खिसणार आहे. आणि मस्तपैकी इथे उन्हाला बसून खिसणार आहे. हे पहा इथे, कारण थंडी वाजायली थोडीफार, जास्त नाही पण थोडीफार वाजायली. पण थोडंफार ऊन कवळा आहे म्हणून म्हटलं चला. गॅलरी आहे एकदम, इथं बसून खिसा. खुर्च्या लय अडचण करायला, पण काय करावं, विकायच्यात मला. चला, मी खास खिसून घेते छान प्रकारे अशी गाजरं. खिसून घेतलेला आहे गाजरं सगळे, जेवढे होते तेवढे, म्हणजे थोडेफार ठेवलेले आहेत 4-5, कारण हर्षू खातो म्हणून. आता मला याचा बनवायचा आहे हलवा. चला, तर आपण हलवा बनवायला सुरुवात करूया. कारण आज टाइम आहे. तसं तर दररोज टाइम असतो, पण आपल्या करण्या वाजून राहतो. आणि हे पागा टणटणा माझा किती सुंदर झालेला आहे गॅस, कारण स्वच्छ केलेला आहे, पूर्ण धुवून घेतलेला आहे मी वॉश करून. हे पहा किती छान वाटतं ना असं बघायला गॅस. पण काय करणार, असाच राहत नाही ना आपला गॅस आता, आणि घाण होतो. जाऊ द्या, इथे एवढं केलेलं आहे. आता मी करून घेते हलवा, तुम्हाला सांगते मी कसं करते ते. इथे मी ठेवलेला आहे कढई. आता ह्याला मला तुपात करायचंय बरं का हलवा, जास्त करून. एवढा आपल्याला आधी परतून घ्यायचंय हलवा. आणि मी एकदम साधा आणि सोपा बनवते, जास्त काही म्हणजे किचकट नाहीये. तुम्हाला दाखवते कसा बनवते ते, कारण कढईतच बनवते.
आता ह्याच्यात टाकायचं आहे तूप आपल्याला, आणि तुपामध्ये पुन्हा मग हे टाकायचंय गाजर. हे घेतलेलं आहे इथे मी तूप, दिसतंय ना, दिसायला पाहिजे तुम्हाला मी. चला तर आपण टाकून घेऊया याच्यामध्ये तूप. हे बघा फुल होता गॅस, हे झालेलं आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे परत किसलेलं गाजर, आणि दूध पण टाकते, पण बघूया. ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कलर ना आपण जोपर्यंत हे टाकत नाही ना साखर, तोपर्यंत येत नाही हलव्याला कलर. मी माझ्या पद्धतीने करते बरं का, तुमची पद्धत वेगळी असू शकते. जसं लागेल तसं मी तूप वरून पण टाकते बरं का. बघा हलवा किती करायचंय आपल्याला, खूप झालाय हलवा. परत मी टाकलेला आहे तूप, कारण भरपूर सारं लागणार आहे तूप. एकदम छान लागतं जेवढं जास्त तूप असेल तेवढं. खूप जास्त झालंय वाटायला लागले मला हलवा, कारण असंही तसंही ना एवढे गाजरं होते. तरी पण थोडेफार ठेवलेले आहेत आणि अर्धे खराबही झालेले होते गाजरं. आता मी ह्याला पूर्ण असं परतून घेते. मला शिजवावं लागतं बरं का भरपूर. कुकरमध्येच घ्यावं म्हणत होते शिट्ट्या, पण नाही घेतल्या. आता असंच ह्याच्यामध्ये ना दूध वगैरे टाकून शिजवून घेणार आहे. आणि ड्राय फ्रूट्स पण टाकणार आहे, जे की मी खिसून टाकणार आहे, कारण मुलं नाहीत खात म्हणून पावडर करून टाकणार आहे. आता ह्याला मी घेते मॅश करून पूर्ण असं हलवून. मी टाकणार आहे याच्यामध्ये थोडंसं दूध, कारण छान येते, टेस्टी येते म्हणून. आणि पुन्हा टाकणार आहे साखर, आताच नाही थोड्या वेळाने. आता टाकून घेणार आहे मी आतमध्ये साखर. हे बघा एवढी घेतलेली वाटीवर 1.5 वाटी टाकणार आहे, 1.5-2 वाटी, कारण हलवा म्हणजे गोडच असतो त्याच्यामुळे. आता कलर येतो बरं का साखर टाकल्यानंतर. 1.5 ला 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. हे पहा, जर लागली तर आणि टाकता येईल, कारण खूप म्हणजे गोड असतं हलवा. आता ह्याला मॅश करून घेते. पुन्हा ड्रायफ्रुट्स टाकणार आहे मी. त्यांना मस्तपैकी लो फ्लेमवरती ना एकदम छान असं ना शिजू द्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी टाकणार आहे ड्रायफ्रुट्स, म्हणजे पावडरच टाकणार आहे बरं का. हे बघा कलर बघा, साखर टाकल्यानंतर कलर आपोआप येतो बरं का हलव्याला आपल्या. चला आता सुंदर प्रकारे ना ह्याला शिजू देऊया आपण छान असं. एकदम साधा आणि सोपा आणि सिंपल आहे, आणि मी अशाच पद्धतीनं करते बरं का हलवा. एकदा कुकरमध्ये पण केला होता, पण मला तो काही तेवढा असा टेस्टी लागला नाही, म्हणून मी जास्त असं खिसून वगैरे जास्त करते. छान लागतं टेस्टी. चला आता हे शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते फायनल झालं. आता मी टाकत आहे याच्यामध्ये खिसून खाल्ले बदाम, खिसून टाकणार आहे, कारण मिक्सर माझं सध्या खराब झालेला आहे. हे आहेत बदाम, खिसून टाकणार आहे मी. असं थोडेफार टाकलेले आहे, कारण असे मोठे मोठे पीस टाकले ना मुलं खात नाहीत, काढते, म्हणून असं खिसून टाकायचे, कारण त्यांच्या एकतर पोटामध्ये पण जातं खिसून टाकल्यानंतर. मिक्सर मध्येच करते मी, तर मिक्सर खराब झाले आता कधी काय माहिती छोटंवालं, त्याच्यामुळे मी असं खिसून टाकले. आणि फक्त बदाम टाकणार आहे आणि विलायची एवढंच टाकणार आहे. छान लागतो हलवा. हे आहे विलायची, थोडीच घेतली आहे मी, खूप थोडी बस झाली, कारण मला जास्त विलायची सेंट आवडत नाही म्हणून. टाकली म्हणायला टाकली, आणि आपला इथे रेडी झालेला आहे हलवा. हे बघा किती सुंदर असा. पायऱ्या दत्त मंदिरच्या चढायला आम्ही आता. खाली खडे पण आहेत. भारी आहे.
कुस्ते आहेत कुस्ते. माझ्यात नाही पाहिजेत का व्हिडिओ काढा की? मी काढतो. तिथं कुस्ती चालू आहे. दमले आलं मला हे बघा कुस्ती चालू आहे. ए अलीकडे अरे हे आहे रस्ता आणि चाललो आता चला पटपट अंशू 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 इथे आम्ही आलो होतो दत्ताचं दर्शन घेण्यासाठी. खूप सुंदर असं मंदिर वगैरे होतं. पॉझिटिव्ह इथं तर एवढं सुंदर होतं. डोंगरावरती होतं, थोडंफार नॉर्मल असा डोंगर होता पण छान होतं बरं का. आणि आमचं दर्शन वगैरे खूप सुंदररित्या झालेलं आहे. खूप छान मंदिरही होतं आणि थोडंफार दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान पण वातावरण होतं. आणि इथेच मी माझ्या ब्लॉगला एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय फ्रेंड्स.